वेट गेन मध्ये सुद्धा आहेत. सो हे जसं तुम्ही पाहिलं की आज ऍव्हरेज जसं मी म्हटलं की ओबेस म्हणजे काय, ज्यांना कमीत कमी 11 किलो वजन कमी करायचं, म्हणजे 1 सिलेंडर कमी करायचं आहे, राईट. सो ऍव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर 11 किलो वजन कमी करायचंय. आणि जर हायर रिस्क आज जर तुम्ही पाहिलं, जे युथ आहे इंडियाचं, राईट, की जे फ्युचर आहे, राईट, 28 to 38 या 40-45 मधले जे लोक आहेत यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ओबेसिटी. नमस्कार, मी स्वाती पवार. मी 2 वर्षापूर्वी कम्युनिटी जॉईन केली होती आणि माझं 2 महिन्यात 4 किलो वजन म्हणजे फॅट लॉस कमी झाला आणि बाकीचे पण हेल्थ इश्यू होते जसं की मायग्रेन, शुगर वगैरे, ते पण या गुड न्यूट्रिशन मुळे कमी झाले. आणि मी आता विथ फॅमिली इथे डेली येते आणि आम्ही सगळे फॅमिली एकदम हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे जगतोय. युनिक फिट स्टुडिओ कोथरूड पुणे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रणव शितोळे यांनी संतुलित आहार, निरोगी जीवनशैली याबद्दल अतिशय छान मार्गदर्शन केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपण काय करतोय, काय खातोय, आपल्या सवयी काय आहेत, त्या कशा बदलल्या पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. ओके, गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. सो जसं रोहित सरांनी सांगितलं की आज थोडीशी हेल्थ बाबत माहिती भेटणार आहे, राईट. सो त्याच्या आधी किती लोक ऑलरेडी ब्रेकफास्ट करतात इकडे रोज क्लबला येऊन, और किती लोक पहिल्यांदा आलेत? आणि असं कोणी आहे पहिल्यांदा आलेत? ओके ओके, ठीक आहे. येस, नो प्रॉब्लेम. सो येस, सो माझं नाव प्रणव शितोळे आहे. सर, या अमेझिंग कम्युनिटी सोबत मी मागचे मोर देन 7 वर्ष झाले लोकांना हेल्दी राहण्यासाठी, लोकांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणण्यासाठी, वेट रिलेटेड त्यांचे चॅलेंजेस सॉल्व्ह करण्यासाठी या कम्युनिटी सोबत काम करतोय. सो जसं इथे तसं सेंटर आहे तुमचं, तसं सेम मी सेंटर नवी सांगवीमध्ये रन करतो, राईट. सो तिथे सुद्धा तुमच्यासारखेच लोक रोज वर्कआउट शेक प्यायला येतात, राईट. सो त्यामुळे आज थोडीफार माहिती आपण, जसं मी म्हटलं, हेल्थ सेमिनार हेल्थ बाबत घेणार आहोत, राईट. सो हे जर बेसिक आज तुम्ही जर पाहिले तर हे बेसिक पॅरामीटर्स आहेत. हे जर बेसिक पॅरामीटर्स आपण हेल्थचे नीट ठेवले तर डेफिनेटली एक गुड हेल्थ ज्याला आपण म्हणतो, राईट, की चांगली हेल्थ कुठे असते, तर हे 3 सो हे 5 कंटेंट आहेत. जर तुम्ही पाहिले तर हे जर आपल्या लाईफमध्ये जर नीट असतील तर डेफिनेटली आपण ऍज अ गुड, आपली हेल्थ एक गुड आहे म्हणून आपण बघतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही फर्स्ट पाहिलं, बॅलन्स न्यूट्रिशन, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट. आज स्ट्रेस आपण बघतोय सगळ्यांना, लहान मुलं असो, मोठी मुलं असो, कोणी असो, राईट. सो प्रत्येकाला स्ट्रेस आहे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन, स्लीप. बराच वेळा आपण काय म्हणतो की झोपणं इम्पॉर्टंट आहे, राईट, पण कधी झोपलो, केव्हा झोपतो, किती वेळ झोपतो, राईट, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, राईट. त्याच्यानंतर सोशलायझेशन, राईट. सो हे कम्युनिटी आहे जिथे आज आपण येतो, लाईक माइंडेड लोक असतात. कोरोनामध्ये आपण पाहिलं की आपण क्वारंटाईन होतो, लोकांची कम्युनिकेशन कमी झालं होतं, राईट. सो सोशलाइज होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच वेळा आपण बघतो खूप सारे चॅलेंजेस असतात लोकांमध्ये की ओपन अप होत नाहीत, बोलत नाहीत, राईट. सो जेव्हा सोशलाइज आपण हेल्दी कम्युनिटीमध्ये होतो पॉझिटिव्ह वे मध्ये, तेव्हा ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, राईट. सो हे जर 5 पॅरामीटर जर आज राईट वे मध्ये आपल्या लाईफमध्ये असतील तर आपण ऍज अ गुड हेल्थ आपण एक म्हणू शकतो. व्हॉट एल्स? त्याच्यासोबत जर आपण तुम्ही पाहिलं तर आयडियल वेट आपलं असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपली ब्रेन हेल्थ इम्पॉर्टंट आहे तेवढीच. त्याच्यानंतर हेल्दी स्किन, राईट. सो आज जर तुम्ही पाहिलं, लेडीज नाही, जेंट्स सुद्धा आज स्किनचं टेक केअर करतात, किंवा नॉर्मली स्किन इज द पॉइंट की जिथे आपण स्वतःला रिप्रेझेंट करतो, राईट. सो ती स्किन हेल्थ असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डायजेशन. खूप सारे लोक आपण बघतो कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो, राईट, किंवा डेकर येत असतात आपल्याला बऱ्याच वेळा खूप, राईट. सो हे का होतं तर डायजेशन खराब असल्यामुळे असतो. सो त्याच्यासोबत आपलं डायजेशन नीट असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जॉईंट हेल्थ, राईट. सो जॉईंट हेल्थ असं बिलकुल नाहीये की आपल्या 50 किंवा 60 वर्ष झाल्यानंतरच आपल्याला जॉईंटची टेक केअर घेणं इम्पॉर्टंट आहे, राईट. सो या एज मध्ये, व्हॉट एव्हर एज मध्ये आहेत, या एज पासून, आतापासून जर आपण आपल्या जॉईंटची हेल्थ टेक केअर गेली तर इन फ्युचर 70 वर्ष हो, 80 वर्ष असो, आपण इंडिपेंडंट राहू, राईट. आपण स्वतः सगळ्या गोष्टी करू शकू, राईट. अँड लास्ट इज इम्युनिटी, राईट. सो कोरोनामध्ये आपण पाहिलं, बोल्ड लेटर्स मध्ये हा वर्ड इंट्रोड्यूस झाला परत आपल्याला, राईट, दॅट इज इम्युनिटी, राईट. सो असं नाही आता कोरोना गेला तर इम्युनिटी नकोय आपल्याला, राईट. सो फ्युचरमध्ये खूप साऱ्या गोष्टी येऊ शकतात, किंवा आपण बघतो वातावरण चेंज होतं, बऱ्याच वेळा मुलं असो किंवा आपण सुद्धा असो की थोडंसं वातावरण चेंज झालं की आपण आजारी पडतो लवकर, राईट, किंवा दवाखान्यात जायला लागतंय लगेच.
का? कारण आपली इम्युनिटी कमी आहे, राईट. सो ती इम्युनिटी ऑलवेज बुस्टेड राहणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे, राईट. सो हे सगळ्या गोष्टी आज असणं इम्पॉर्टंट आहे. प्लस त्याच्यासोबत जर पाहिलं थोडंसं मेडिकल टर्म्स वाईज जर आपण पाहिलं तर आपले ब्लड फॅट, कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतो, सो कोलेस्ट्रॉल लेवल आपली मेंटेन असणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, बीपी आपला नॉर्मल असणं इम्पॉर्टंट आहे कुठल्याही एज मध्ये, राईट. त्याच्यानंतर ब्लड शुगर लेवल आपली मेंटेन असणं इम्पॉर्टंट आहे. आणि हार्मोनल इम्बॅलन्स, सो लेडीज मध्ये आपण बऱ्याच वेळा बघतो पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड, खूप सारे चॅलेंजेस येतात, राईट. सो हे जे हार्मोन्स आहेत ते पण मेंटेन बॅलन्स असणं कुठल्याही एज मध्ये, राईट. सो हे असणं इम्पॉर्टंट आहे. सो हे जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या, या सगळ्या गोष्टी जर आपण अचीव्ह केल्या तर आपण एक हेल्दी, एक गुड लाईफ आज एन्जॉय करू शकतो आणि फ्युचर मध्ये सुद्धा आपण ते राहू शकतो, राईट. सो पण आज जर नॉर्मली आपण पाहिलं की इंडियामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा रियालिटी जर चेक केली, राईट, तर जर आपण पाहिलं तर एवढे लोक ओबेस आहेत ऑलरेडी, राईट, ऑल ओव्हर दी वर्ल्ड, सॉरी, राईट. सो वर्ल्ड वाईज जर तुम्ही पाहिलं, आणि हा माझ्या मते 2022 चा डेटा आहे, राईट. सो आता 4 वर्षामध्ये अजून त्याच्यापेक्षाही जास्त डेफिनेटली त्याच्यामध्ये लोक वाढलेले असणार आहेत, राईट. सो इंडियामध्ये पण जर तुम्ही पाहिलं तर 35 करोड ऍडल्ट्स म्हणजे काय की 18 वर्ष प्लस जे पुढे लोक आहेत. आणि या ह्याच्यामध्ये पण तुम्ही जर पाहिलं की ज्यांना पोट आहे किंवा प्रॉब्लेम्स आहेत, आज तुम्ही पाहिलं प्रत्येक घरामध्ये 4 लोकांमध्ये एका माणसाला बीपी, डायबिटीस, शुगर आज डेफिनेटली आहे, राईट. किंवा पीसीओडी, पीसीओएस, थायरॉइड लेडीज मध्ये सुद्धा आहे, राईट. हे प्लस जसं पाहिलं की वजन वाढलेलं आहे, राईट. आणि येस, दिस इज द हे स्लाइड आज समजून घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आपल्याला वाटतं की सगळ्यात जास्त डेथ का होतात, राईट. तर आपल्याला काय वाटतं की डेथ्स होतात टेररिझममुळे किंवा वॉरमुळे. आता वॉर चालू होती, मे बी आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डेथ होतात. पण जर तुम्ही पाहिलं तर हार्ट डिसऑर्डर्स या गोष्टीमुळे सगळ्यात जास्त आज डेली बेसिसवर जे डेथ होतात सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर कॅन्सर, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, आणि जर तुम्ही इथे पाहिलं टेररिझम अँड वॉर हे सगळ्यात शेवटी आहे, राईट. दॅट इज खूप छोटं आहे, राईट. पण बाकी कम्पेअरली जर तुम्ही पाहिलं तर दीज आर दी बिगर प्रॉब्लेम्स आहेत की आज याच्यामुळे लोकांची डेथ होते सगळ्यात जास्त, राईट. अँड नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं हेल्थ केअर कॉस्ट, जर तुम्ही पाहिलं तर हेल्थ केअर कॉस्ट पण वाढत चालली आहे. सो काका तुम्ही किती एज तुमचं आता? तुमचं एज किती आता? 68, बरोबर. जेव्हा तुम्ही दवाखान्यात जायचे लहानपणी तेव्हा किती पैसे घ्यायचे डॉक्टर? 20 रुपये, 20 रुपये, त्याच्यापेक्षा कमी असतील मे बी, राईट. आता किती घेतात? 800, 1000, बरोबर. गोळ्या वेगळ्या बाहेर आल्यावर सो 1000 रुपये अप्रॉक्स. सो हेल्थ कॉस्ट वाढली आहे का? तर डेफिनेटली मेडिकल कॉस्ट वाढली आहे आणि इथून पुढे पण वाढणार, राईट. म्हणजे आज कोणावर म्हणजे हे येऊ नये, पण जर नॉर्मली आपण गेलो आज एंजिओप्लास्टी करायला नॉर्मली, राईट, डॉक्टरकडे बेसिक दवाखान्यात गेलो आपण तर 3-4 लाख रुपये घेतात. रुबी हॉलला गेलो 15 लाख रुपये घेतात, राईट. सो दिस इज दी आज अमाऊंट आपल्याला पे करायला लागते जर आज आपण आजारी पडलो तर, राईट. सो हे पण समजून घ्यायचं की मेडिकल कॉस्ट तेवढीच जास्त आज वाढलेली आहे, राईट. त्याच्यानंतर येस, सो हा माझा रिझल्ट आहे. सो जसं मी म्हटलं हा पहिला फोटो माझाच आहे, राईट. खायला प्यायला व्यवस्थित भेटायचं, राईट. पण सगळ्यात पहिले जेवायला बसून सगळ्यात उशिरा उठून पण ही हालत होती, राईट. सो खात होतं पण कुठे जात होतं माहित नव्हतं, राईट. सो मी जेव्हा माझी लाईफस्टाईल चेंज केली, सगळ्या गोष्टी चेंज केल्या, तेव्हा मी 6.5 महिन्यामध्ये 19 किलो मसल गेन केलं, राईट. वजन वाढवलं माझं. म्हणजे मी शॉपिंगला जायचो तेव्हा कपडे फक्त स्टॅच्यूलाच चांगले दिसायचे, मला कधीच चांगले दिसायचे नाही, राईट. किंवा कॉन्फिडन्स लो होता खूप जास्त, राईट. सो हे चेंजेस जेव्हा झाले तुम्ही बघताय, आणि आता मेंटेन करतोय 7 वर्ष झाले, राईट. आणि हेल्दी मसल गेन झाल्या, कुठूनही फॅट वाढलेलं नाही, राईट. सेम ही माझी वाईफ आहे मधुरा. सो तिने सुद्धा तुम्ही बघू शकता सिव्हिअर तिला पीसीओडीचा चॅलेंज होता. पीसीओडी चॅलेंज नव्हता बट खूप जास्त क्रॅम्प्स यायचे पिरियड्स टाइम मध्ये, वॉमिटिंग व्हायचं, हे सगळे वजन कमी असून सुद्धा, राईट. सो हे चॅलेंजेस यायचे. सो तिने सुद्धा अमेझिंग 13 kg मसल गेन केले. आणि लेडीज स्पेशली कोणी असेल वेट गेन साठी तर तुम्ही बघू शकता की लीन मसल गेन होतं. अगेन तुम्ही कुठे जाड दिसणार नाही वजन वाढवल्यामुळे, राईट. सो तुम्ही म्हणाल सर इकडे आम्ही वजन कमी करण्यासाठी आहे, सो डेफिनेटली, राईट. सो त्याच्याबाबत पण आपण पुढे बोलणार आहे, राईट. हो माझा पर्सनल रिझल्ट आहे, राईट. आणि गेले जसं मी म्हटलं की 8 वर्षापासून मेंटेन आहे, अमेझिंग, राईट. सो एनर्जी अमेझिंग आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. पॅरामीटर्स हेल्थ चेकअप जरी केलं तरी सुद्धा सगळे पॅरामीटर्स आज सुद्धा या एज मध्ये, मी 28 आहे आता, सो या एज मध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, राईट. आणि येस, सो तेव्हा त्याच्यानंतर आय टूक अ डिसिजन की डेफिनेटली हेच चेंजेस
मी जर आज लोकांमध्ये आणले किंवा लोकांना हेल्प केली तर डेफिनेटली जसं मी पाहिलं, आज तुम्ही पाहिलं मगाशी स्लाइड, ही ओबेसिटी वाढत चालली आहे, राईट. सो त्यामुळे हे सगळे चॅलेंजेस आहेत, राईट. सो बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही आज पाहिलं, 10 वर्षापूर्वी हॉटेल जास्त होते का आता जास्त आहेत? काय वाटतं? आता जास्त आहेत, बरोबर. 10 वर्षापूर्वी मोमोज होते का? नाही. कच्चे दाबेली ज्या गाड्या 1-1 किलोमीटरने होत्या का? नव्हत्या, राईट. पण आज जर गेलो तर सगळीकडे आहेत, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यासोबत जसं म्हणलं की मी डेफिनेटली लोकांना हेल्दी राहण्यासाठी गाईड करतोय आता गेले त्याच्यानंतर, राईट. सो खूप सारे ट्रान्सफॉर्मेशन्स मी क्रिएट केले आतापर्यंत, एक 30+ ट्रान्सफॉर्मेशन्स क्रिएट केले की जे आयडियल वेटवर आले असतील, राईट. सो बाकी खूप सारे असे लोक आहेत जे 5 किलो 10 किलो वजन कमी करून गेले, राईट. सो जर त्याच्यासोबत जर पाहिलं तर मी जेव्हा वजन वाढवलं किंवा आज ज्यांनी माझ्यासोबत वजन कमी केलंय, राईट. सो त्याच्यासाठी 3 सिक्रेट्स आहेत. सो ते 3 सिक्रेट्स आज आपण जर लक्षात घेतले तर जे काही वजन आपण कमी करू ते लाईफ लॉंग आपण मेंटेन पण करू शकतो, राईट. आणि जे लाईफस्टाईल डिसीजेस आज मे बी आपण फेस करतोय किंवा इन फ्युचरमध्ये आपण फेस करू शकतो तर ते कुठे करणार नाही. सो हे 3 सिक्रेट्स आज समजून घ्यायचे, राईट. सो फर्स्ट सिक्रेट आहे दॅट इज न्यूट्रिशन, राईट. सो फूड आणि न्यूट्रिशन, राईट. सो हे डिफरन्स समजून घेणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आता फूड काय की भूक लागल्यावर आपण जे खातो, राईट. आता मी तुम्हाला इथे थांबवलं अजून 3 तास, शेक पण नाही दिला, घरी गेले तुम्ही, राईट. घरी गेल्यावर मस्त गाजरचा हलवा केलाय, मस्त वरती ड्रायफ्रुट्स टाकलेत आणि दुसऱ्या बाजूला गाजर कापून ठेवलंय, तुम्ही काय खाणार? गाजरचा हलवा, राईट. सो दॅट इज व्हॉट की फूड. भूक लागली आपण खाल्लं, राईट. पण न्यूट्रिशन काय की गाजर, आपल्याला पण माहिती आहे गाजरमध्ये न्यूट्रिशन, राईट. सो फूड आणि न्यूट्रिशन हे दोन्ही वेगवेगळे आहेत, राईट. सो प्रत्येक न्यूट्रिशन हे फूड आहे पण प्रत्येक फूड मध्ये न्यूट्रिशन नाहीये, राईट. वडापावमध्ये न्यूट्रिशन आहे का? नाहीये, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की भूक लागल्यावर ज्या गोष्टी खातोय दॅट इज फूड, पण शरीरासाठी ज्या गोष्टी खातोय आपण, राईट, कमी कॅलरीज मध्ये ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन जास्त आहे, राईट, दॅट इज न्यूट्रिशन. सो हे समजून घेणं 2 डिफरन्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि जर बॅलन्स न्यूट्रिशन आज बॉडीला काय हवंय जर तुम्ही पाहिलं तर ही तुमची जेवणाची प्लेट आहे. नॉर्मली जर तुम्ही पाहिलं तर विटॅमिन्स हवेत, राईट अमाऊंट ऑफ प्रोटीन असलं पाहिजे, इसेन्शियल गुड फॅट्स भेटले पाहिजे, त्याच्यानंतर फायबर, कार्बोहायड्रेट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍज अ राईट अमाऊंट मध्ये आज भेटणं इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि या जर राईट अमाऊंट मध्ये गोष्टी भेटल्या आणि न्यूट्रिशनची का गरज आहे जर तुम्ही पाहिलं, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, राईट. प्रत्येकाचे केस वाढतात, नखं वाढतात, जखम भरून येते, राईट. सो एव्हरी डे म्हणजे तुम्ही पोटामध्ये असता आईच्या तेव्हापासून ते मरेपर्यंत रोज तुमचे काही ना काहीतरी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत असते, राईट. सो ही ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी न्यूट्रिशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसरं जर तुम्ही पाहिलं इम्युनिटी, राईट. सो इम्युनिटी जर तुम्ही पाहिलं, जसं मी म्हटलं इम्युनिटी बुस्टेड राहण्यासाठी न्यूट्रिशनची गरज आहे. डिटॉक्सिफिकेशन, राईट. आज आंघोळ आपण बाहेरनं करतोय, बरोबर. आतमधून आंघोळ करतोय का? काही ब्रश आहे का कुठला की बाबा साफ केलं, चला आज मिसळ खाल्ले, तेलकट खाल्लंय, ब्रशने साफ करतो का आपण? नाही करत, राईट. सो हे समजून गेलं. डिटॉक्सिफिकेशन, न्यूट्रिशनमुळे काय होतं? तुमचं डिटॉक्सिफिकेशन होतं. त्याच्यानंतर अँटी एजिंग, किती लोकांना आवडेल वयाच्या 40व्या 50व्या वर्षी पण तुम्ही कॉलेजमध्ये जाताय तसं दिसलं तर आवडेल, राईट. म्हणजे वय कधीच कळलं नाही पाहिजे, जसं वय वाढतं तुम्ही अजून यंगर दिसताय, आवडेल का? सो दॅट इज हेल्दी अँटी एजिंग, राईट. सो अँटी एजिंग होतं तुमचं न्यूट्रिशनमुळे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिले एनर्जी लेवल मेंटेन राहते. सो आज सगळे लोक इथे शेक पितात, तुम्ही पहिल्या 10 दिवसामधला जो एक्सपिरियन्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही अनुभवला असेल की 3ऱ्या-4थ्या दिवशीच की माझी एनर्जी लेवल हाय, मी दुपारी झोपत नाहीये किंवा 12 वाजता लेझी वाटायचं तर ते तरतरीत येते, राईट. किंवा ऑफिस सगळं करून कामं करून स्टील 7 वाजता पण मी एनर्जेटिक आहे. सो हे डिफरन्स तुम्ही फील केला असेल, राईट. वाय? बिकॉज ऑफ न्यूट्रिशन. सो न्यूट्रिशनमुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला होतात, राईट. आणि येस, सो हे आज नॉर्मली लाईफ पाहिली आपण, राईट. सो तर तुम्ही जर पाहिलं तर हाय कॅलरीज जातोय आणि त्याच्यासोबत जसं मी म्हटलं की सिम्पल कार्ब्स की जे बॉडीमध्ये जाऊन डायरेक्टली शुगरमध्ये कन्वर्ट होत आहेत. त्याच्यानंतर रॉंग ऑइल, फॅट. आज प्रत्येक गोष्ट आपण काय करतोय? चीज, दाबेली चीज, राईट. बर्गर चीज, राईट. सँडविच चीज, राईट. सो साधं आपण काही खात नाहीये, राईट. सो त्याच्यामुळे काय होतंय, जर तुम्ही पाहिलं रॉंग फॅट्स ज्याची गरज नाहीये किंवा वेफर्स बघतोय आपण, चिप्स बघतोय की ते छान एकदम सजवलेले असतात, राईट. बिलिंग काउंटरच्या इथे, राईट. सो आपण बिल घेताना जाताना म्हणजे नॉर्मली तुम्ही घ्यायची असते एक गोष्ट, आपण घेऊन किती येतो, राईट. सो हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की ज्याची गरज नाहीये बॉडीला स्टील आपण घेतो, राईट. तिथे काय, आता सपोज मला बर्गर खायचं, ते काय म्हणतात मील, ते छान सांगतात आपल्याला मील, मग आपण मील मध्ये सगळं घेतो, राईट. आणि सगळं खातो, राईट. त्याच्यामुळे काय होतंय, हे प्रोसेस फूड आपण जास्त खातोय, त्यामुळे सॅच्युरेटेड फॅट बॉडीमध्ये वाढत चाललंय. त्याच्यानंतर सॉल्ट, राईट, मिठाचं प्रमाण वाढत चाललंय. आपण कधीच बाजूनी वरून मीठ टाकून नाही खायचो पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर, पण आता
प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण स्टील जेवताना पण बाजूला मीठ असतं, राईट. सो हे एक्सेस जे गोष्टी चालल्यात की ज्याची गरज नाहीये आणि जे बेसिकली बॉडीला भेटलं पाहिजे कमी कॅलरीज मध्ये, की प्रोटीन म्हणा, व्हिटॅमिन मिनरल्स म्हणा, ओमेगा 3, अँटीऑक्सिडंट, फायबर, हे सगळं बॉडीला भेटलं पाहिजे. तर ते आता भेटतंय का कुठे? तर नाही भेटत, किंवा आपण कॅल्क्युलेट पण नाही करते की बाबा अशी काही गरज असते बाबा, काही नाही, जेवणामध्ये आहे, मिळतंय, ओके, खातोय आपण, राईट. सो हे सगळे चॅलेंजेस त्याच्यामध्ये आहेत, राईट. आणि फूड, जसं मी म्हटलं की प्रत्येक फूड मध्ये न्यूट्रिशन नाहीये, राईट. सो आज जर तुम्ही मार्केट सिनारिओ पाहिला किंवा जर पाहिलं तर खरंच फूड हेल्दी आहे का? काय वाटतं? जे काका जेव्हा लहान होते तेव्हाची जी फूडची क्वालिटी आहे ती आता नाहीये, राईट. आता टेस्टियर आहे, जिभेसाठी टेस्टियर फूड आहे, खूप ऑप्शन्स पण आहेत, राईट. पण जी क्वालिटी होती, जे न्यूट्रिशन होतं तेव्हा टाइम फूड मध्ये, तर हे आता आहे का? तर नाहीये. आधी काय करायचा माणूस? 2दाच जेवायचा, पण थाळीभर जेवायचा, राईट. सूर्यास्ताच्या आधी आणि सकाळी, बस 2दाच जेवायचा, थाळी भरून, आणि तेवढी ऍक्टिव्हिटी पण करायचा, शेतामध्ये काम करायचा, सगळ्या गोष्टी करायचा, त्यामुळे मिळायचं का? कारण शेती त्या प्रकारे होत होती. पण आज जर तुम्ही पाहिलं तर खूप जास्त फूड चॅलेंजेस आहेत. आता रिसेंट जर तुम्ही पाहिलं तर पण न्यूज ऐकली असेल तुम्ही, तर शिळे भेट देत होते ते, राईट, किंवा या सगळ्या गोष्टी करत होते, आणि स्टील आपण तेच खात होतो छान जाऊन, राईट. सो आता ते बंद झालं, त्याच्यावर केस झालं का? हे कळल्यानंतर, राईट. सो हे खूप सारे चॅलेंजेस आज मार्केटमध्ये आपण बघतोय, राईट. सो जसं मी म्हटलं, फर्स्ट दॅट इज, जर तुम्ही पाहिलं मल्टिपल क्रॉपिंग होतंय, राईट. पूर्वी जर पाहिलं सीझन वाईज 3दा शेती व्हायची, राईट. पण आज डिमांड एवढी जास्त आहे लोकांमध्ये की एकाच ह्याच्यामध्ये 3 वेळा शेती होती, राईट. कशी होतीये? पेस्टिसाइड यूज होतात का? डेफिनेटली यूज होतात. आज डॉक्टर डिरेक्टली सांगतात 2 वर्षापर्यंत कुठल्याही मुलाला पालेभाजी देऊ नका, डायरेक्टली डॉक्टर सांगतात का? कारण एवढे पेस्टिसाइड त्याच्यावर स्प्रे करून येतात, राईट. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं प्रीमॅच्युअर कच्ची फळं पिकवली जातात, राईट. ट्रान्सपोर्टेशन, आज आपल्यासोबत मस्त ते सजवून ठेवलेले असतात, म्हणजे काय प्रकारे हँडलिंग होतं, राईट. कलरिंग आहे, आज तुम्ही केळ पाहिलं वरती देठाला हिरवत असतं पण खालून पिवळं असतं, राईट. पिकलेलं द्या म्हटलं तरी पण तो तसंच देतो, राईट. त्याच्यामध्ये काही वेगळं नसतं. सो हे जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या गोष्टी आज मार्केटमध्ये होत आहेत आणि आपल्याला हे माहिती पण आहे, राईट. प्लस जर तुम्ही पाहिलं, येस, जसं मी म्हटलं की हे चांगल्या प्रकारे आज ठेवलं जातं. आज जर तुम्ही एसी मध्ये, मॉलमध्ये स्पेन्सर्स वगैरे जे काही गोष्टी असतात, तिथे जर तुम्ही ऍपल घेतलं, एक एक्सरसाइज करायचा, राईट. जे चमकणारे ऍपल दिसतंय ना लाल मस्त, सो ते घरी घेऊन जायचं, घरी घेऊन धुवायचं नाही ते, आणि गरम पाण्यामध्ये ठेवायचं डायरेक्ट, तुम्हाला अख्खा पांढरा लेअर बाजूला आलेला दिसेल, दॅट इज वॅक्स कोटिंग. ते चमकून दिसण्यासाठी त्याचा वॅक्स कोटिंग लावून ठेवलेलं असतं, राईट. सो ते गोष्टी. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं की चूल आहे का? आता चूल नाहीये कुठे, आपण हाय टेम्परेचर गॅसवर सगळ्या गोष्टी पेटवतोय, राईट. खूप सारे नॉनव्हेज खातो, राईट. सो नॉनव्हेज मध्ये जर आज तुम्ही पाहिलं 45 दिवसात 4.5 किलोची कोंबडी मार्केटमध्ये येते इंजेक्शन देऊन, राईट. सो ते आज ऍज अ प्रोटीन म्हणून आपण खात होतो, तर त्याचा काहीच फायदा नाहीये, राईट. त्याच्यामुळे आज खूप सारे हार्मोनल इम्बॅलन्स जेंट्स मध्ये सुद्धा व्हायला लागले. सो आधी थायरॉइड कधीच जेंट्स मध्ये नव्हता, पण आज जेंट्स मध्ये सुद्धा थायरॉइड आहे, राईट. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं ऍडल्ट्रेशन, दूध बघतोय आपण की एवढ्या गाई म्हशीच नाहीयेत. आज हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे आपल्याला, आणि तरी सुद्धा आपल्याला दूध मिळतंय रोज, किंवा दही, दूध, ताक, चीज, लोणी सगळं मिळतात, दुधाचे प्रकार 12 महिने मिळतात. कसं मिळतात? सो गाई म्हशींना प्रेग्नेंट ठेवलं जातं, त्यांनी जास्त दूध द्यावं म्हणून, राईट. आणि ते जास्त जे इंजेक्शन दिलं जातं ते अगेन त्या दूध आणि या सगळ्या गोष्टींमधून आज आपल्या पोटामध्ये चालले, आणि अगेन हार्मोनल इम्बॅलन्स आणि सगळे चॅलेंजेस होत आहेत. आणि प्रोसेस फूड, जसं मी मगाशीच बोललो की खूप छान प्रकारे ते ठेवलं जातं, ऍडव्हर्टाईज केलं जातात, आपण त्या ऍडव्हर्टाईजला हे करतो, राईट. किंवा आज आपण मुलांना पण ती लाईफस्टाईल देतोय की बाबा रडू नको, हे घे चिप्स, राईट. किंवा रडू नको बाबा, हे घे चिप्स और बिस्किट और व्हॉट एव्हर, राईट. किंडर जॉय, राईट. हे सगळ्या गोष्टी आपण देतोय मुलांना सुद्धा, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की प्रोसेस फूड जास्ती युज होतंय. हे काही आर्टिकल्स आहेत, जर तुम्ही पेपरमध्ये आत्ताही येतात, राईट, आधी पण येत होते, राईट. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, राईट. स्टील आज ऑप्शन आहे का आपल्याकडे? ऑप्शन आहे का की बाबा नाही मी जेवण सोडून देतो, हवेवर जगतो? इज इट पॉसिबल? नाही. सो तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी युज करतोय. आणि जसं मी मगाशी म्हटलं की हॉटेल्स वाढलेत, सगळ्या गोष्टी वाढल्यात, सो फूड ऍक्सेसिबिलिटी इझी झाली, राईट. आधी जर तुम्ही पाहिलं फेस्टिवल्सला फक्त स्वीट असायचं घरी, फेस्टिवल्सला, राईट. हा 2 महिन्याने एक फेस्टिवल आहे का इंडियामध्ये? आहे, पण त्या फेस्टिवल टाइमला स्वीट यायचं. आज स्विगीवर गुलाबजाम पण येतो, राईट. एक गुलाबजाम पण येतो, आपण काय करतो? इथपर्यंत जेवतो, त्याच्यानंतर वरती गुलाबजाम खातो, राईट. सो हे सगळ्या गोष्टी जर जसं पाहिलं म्हटलं की फूड ऍक्सेसिबिलिटी इझी झाली आहे. पण तेच जर आज पाहिलं आपण पाणीपुरी, आपल्याला माहिती का पाणीपुरीवाला पुरी कुठून आणतो?
कशा प्रकारे पुरी बनवली जाते माहितीये का? नाही. पण ऍक्सेसिबिलिटी इझी, आपण जाता जाता रोजचा आहे आपला दादा, त्याच्याकडून जाऊन खाऊनच जायचं, राईट? सो अशा पण गोष्टी होतात. सो हे सगळ्या गोष्टी आपण बोलतो, राईट? अँड येस, सो दिस इज द बेस्ट थिंग आज, राईट? सो जर तुम्ही आज डॉक्टरकडे गेलात कधी ना कधी, राईट, आजारी पडल्यावर, राईट, डॉक्टर काय विचारतात? पहिला प्रश्न, सांगा ना, काल काय खाल्लं? बरोबर, पहिला प्रश्न काय असतो? काल काय खाल्लं? सो डॉक्टरांना पण माहितीये की 70% प्रॉब्लेम्स हे आज तुमच्या खाण्यामुळे आहेत. आणि जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल, तुमचं डाएट बदललं तर 70% हे जे लाईफस्टाईल डिसिजेस होत आहेत ते होणार नाहीत तुम्हाला, जर हे चेंजेस तुम्ही आज केले तर, राईट? त्याच्यानंतर जर पुढे पाहिलं तुम्ही, हे झालं फर्स्ट सिक्रेट कळलं, दॅट इज न्यूट्रिशन. सो आपल्याला फूड मध्ये न्यूट्रिशन नाही मिळते, सो ते न्यूट्रिशन आपल्या डेली रुटीन मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. सेकंड जर तुम्ही पाहिलं, कॅलरी मॅनेजमेंट, राईट? सो कॅलरी काय, राईट? सो कॅलरी आज जर तुम्ही पाहिलं युनिट आहे, राईट? आपण कपडा मीटर मध्ये मोजतो, पाणी लिटर मध्ये मोजतो. सो खायची प्रत्येक गोष्ट ही कॅलरीज मध्ये मोजायची. म्हणजे आज दिवसभरात तुम्ही जे खाताय, पाणी सोडलं तर प्रत्येक गोष्टीला कॅलरीज आहे, राईट? सो जसं मी म्हटलं बघाशी, गाजरचा हलवा, गाजरला कमी कॅलरीज आहेत, गाजरच्या हलव्याला खूप जास्त कॅलरीज आहेत. पण आपण एक वाटी खातो का? अजून एक खातो, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, राईट? सो हे कॅलरी मॅनेजमेंट जेव्हा आपण शिकतो तेव्हा अजून गोष्टी इझियर असतात, राईट? सो जसं मी मगाशी म्हटलं की पूर्वी शेती होती, काम होतं त्या प्रकारे, त्यामुळे थाळीभर माणसाने जेवण केलं तरी त्याला ते तेवढं लागत होतं, राईट? और या थाळीमध्ये सगळ्या गोष्टी मिळत होत्या, राईट? आता जर तुम्ही पाहिलं, स्मार्ट वर्क झाले, राईट? पण आपण आपला नाश्ता चेंज केला नाही, त्यामुळे टेबलच्या खाली अजून एक टेबल आलाय, राईट? सो हे पॉसिबल आहे, राईट? सो म्हणून आज जर 21st सेंचुरीमध्ये आपण येतोय तर त्या प्रकारे आपण आपला ब्रेकफास्ट चेंज करणं इम्पॉर्टंट आहे, राईट? आणि येस, सो एक्सेस, सिम्पल एक्झाम्पल आहे कॅलरीज, राईट? एक्सेस कॅलरीज भरल्या तर काय होणार आहे? बॅग आहे, त्या बॅगचं आता 7 किलो घेऊ शकते आणि मी ह्याच्यात 12 किलो भरतोय. सो काय होणार आहे? बॅग वेडी वाकडी दिसते, शेप मध्ये दिसते का? नाही दिसत आहे. फुगलेली दिसते का? दिसते 100%. का? कारण एक्सेस कॅलरीज आपण टाकतोय, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की प्रत्येकाचा बीएमआर असतो, त्या बीएमआर जर चेकअप केलं असेल तर त्या बीएमआरच्या हिशोबाने कॅलरी इनटेक आपलं असणं इम्पॉर्टंट आहे. सो इथे कोचेस जेव्हा तुम्हाला डाएट लिहून देतात तर मनाली लिहून देत नाहीत, राईट? सो तुमच्या बीएमआरच्या हिशोबाने तो डाएट दिलेला असतो, जेणेकरून तुम्ही कॅलरी डेफिशिएट वर जाता, वजन कमी करायचं असेल तर आणि वजन वाढवायचं असेल तर कॅलरीज जास्त खाता, राईट? सो हा नाश्ता किती लोकांचा होता आधी? काय काय खायचं? कोणाच्या आवडीचं यातलं? समोसे, राईट? मिसळ, बरोबर, राईट? चहाकारी कोणाला आवडती का? आवडायची, सगळ्यांनाच आवड, राईट? सो सेम माझं पण, जेव्हा मी शाळेमध्ये होतो 9वी पर्यंत माझा सकाळचा नाश्ता असायचा चहामध्ये बिस्किट बुडवून खाणं. सो त्यामुळे ऍसिडिटी एवढी भयंकर होती मला, म्हणजे वजन कमी असून सुद्धा, राईट? पाठीवर फोड यायचे मला, राईट? पित्ताचे, राईट? सो एवढ्या लेवल पर्यंत ऍसिडिटी असायची. स्टील कधी कळायचं नाही, हे नॉर्मल आहे कारण काय असंच, राईट? सो हे सगळ्या गोष्टी ब्रेकफास्ट आपण करतोय की ज्याच्यामध्ये, आज तुम्ही सांगा, मिसळमध्ये काय न्यूट्रिशन मिळतंय? पोह्यामध्ये काय न्यूट्रिशन आहे? खारीमध्ये काय न्यूट्रिशन आहे? काहीच नाही. मिसळ कधी मिक्स करून खातोय पण त्याच्यासोबत कॅलरीज पण जातात, तर्री पण वरून घेतोय, पाव खातोय आपण त्याच्यासोबत, राईट? सो हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण बघतोय की आज थोडं न्यूट्रिशन मे बी भेटत असेल, पण हाय कॅलरीज जात आहेत आणि हाय कार्ब्स जातात, कार्बोहायड्रेट्स, ज्याची बॉडीला खूप जास्त गरज नाहीये, राईट? सो ही सुरुवातच आपण मॉर्निंगची या गोष्टींमुळे करत होतो और करतोय अजून पण, त्यामुळे चॅलेंजेस खूप सारे आहेत, राईट? अँड हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. 80% तुमचं डाएट न्यूट्रिशन आहे, 20% तुमचा वर्कआउट आहे, राईट? बऱ्याच वेळा आपण काय करतो, वजन कमी करायचं म्हणून वर्कआउट जास्त करतो, मील स्किपिंग करतो मे बी, राईट? ऑनलाईन काहीतरी डाएट बघतो, त्याच्यामुळे नंतर आपण आपल्या गोष्टी करायला जातो. पण आज सिम्पल गोष्ट आहे, आज ज्याला 6 पॅक्स ऍब्स आहेत किंवा जो ऍथलीट आहे, विराट कोहली म्हणा, रोनाल्डो म्हणा, राईट? सो जर त्यांना तुम्ही पाहिलं तर ते वर्कआउट मे बी सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास करत असतील, 4 तास, राईट? पण राहिलेले 16 तास त्यांचा 100% फोकस त्यांच्या डाएटवर असतो. मीठ पण मोजून खातात, और मे बी मीठ खात पण नाही, राईट? सो इम्पॉर्टंट आहे की राहिलेले 14 तास तुम्ही आज पोटामध्ये काय टाकताय, कॅलरी इंटेक काय करताय, या सगळ्या गोष्टी करणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट? सो 80% तुमचं डाएट न्यूट्रिशन आहे आणि 20% तुमचा वर्कआउट आहे, हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे, राईट? अँड दिस इज द अमेझिंग फॅक्ट की फॅट लॉस वर्सेस वेट लॉस, राईट? कारण काय होतं की जसं मी म्हटलं, स्किपिंग करतो आपण,
वर्कआउट जास्त करतो, आपल्याला वाटतं वजन कमी झालं, मशीनवर दिसतो पण 2 किलो कमी झालं, आपण खुश होतो. राईट? माहिती का कोणाला की फॅट कमी नसेल तर वजन कमी झाले का मसल्स मध्ये हे आपल्याला माहित नसतं. 90% काय होतं, 90% आपला मसल लॉस होतो. राईट? कसं कळतं मसल लॉस झालाय? राईट? तुम्हाला एनर्जी लेवल कमी होते, तुमची विकनेस वाटतं, तुम्हाला चक्कर यायला सुरुवात होते. 10 किलो कमी झाल्यावर माणूस छान दिसला पाहिजे तर तो सुटलेला दिसतो. राईट? लोक त्याच्या विचारतात काय बाबा आजारीच का? राईट? या सगळ्या गोष्टी लोक विचारतात जेव्हा त्यांना समजून घेतो की आपला मसल लॉस झाला. राईट? जेव्हा तुमचं हेल्दी वे मध्ये वजन कमी होतं, दॅट इज फॅट करून तुम्ही मसल्स वाढवता किंवा मसल्स मेंटेन ठेवता, दॅट इज ऍक्च्युअली फॅट लॉस. आपल्याला समजून काय घ्यायचं, आपलं जे वजन आहे 4 किलो 10 किलो 15 किलो 20 किलो जास्त ते फॅट मध्ये जास्त आहे, ते फॅट मध्येच कमी करणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट फॅक्टर. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही आयडियल वेट काय की तुमच्या हाईट प्रमाणे प्रत्येकाचं वेट असणं इम्पॉर्टंट आहे. सो प्रत्येकाची हाईट वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाचं आयडियल वेट हे वेगळं असणार आहे. राईट? सो हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर हे समजून घ्यायचंय. आज तुमचे जे कोणी लेडीज असेल तर लेडीज मध्ये ज्यांची हाईट सेंटीमीटर मध्ये आहे, सपोज 160 सेंटीमीटर तुमची हाईट आहे तर त्याच्यावरून 105 सेंटीमीटर मायनस केलं तर 55. राईट? सो 55 विल बी द आयडियल वेट. सेम जेंट्स मध्ये जर तुम्ही पाहिलं, माझं वजन आज 80, हाईट माझी 183 सेंटीमीटर आहे, त्याच्यामधून जर मी 100 मायनस केलं तर 83 आयडियली माझं वेट हवं. राईट? सो हे सिम्पल आहे कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेशन समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यामध्ये पण भरलेला सिलेंडर 14 किलोचा असतो. किती? 14 किलोचा. किती वेळ पकडू शकतो आपण? 1 मिनिटं 2 मिनिटं जास्तीत जास्त. राईट? जर आज आपण 10 किलो 15 किलो ओव्हरवेट आहे तर 1 सिलेंडर रोज घेऊन आपण चालतोय. हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे आज खूप सारे चॅलेंजेस येत आहेत, एनर्जी लेवल कमी आहे, आपल्या गुडघ्यांवर पाय दुखतायत. हे सगळ्या गोष्टी का होतात? कारण एवढं एक्स्ट्रा वेट आहे. सो त्या सगळ्या गोष्टींसाठी आयडियली आज माझी बॉडी बनली आहे 83 kg वेट कॅरी करायला. राईट? जर मी जास्त वेट कॅरी करतोय तर त्या बॉडीला डेफिनेटली काही ना काहीतरी त्रास फ्युचरमध्ये सुरुवात होणार आहे. राईट? सो हे आयडियल वेट असणं इम्पॉर्टंट आहे. राईट? आणि जसं मी म्हटलं की आज मी जसं म्हटलं माझं वेट 78 आहे. 78 वेट हे माझं फॅट मध्ये नाहीये. 78 फॅट मध्ये कसं असतं वजन, तुम्ही विचार करा. राईट? सेम माझं मसल्स मध्ये आहे. सो आज समजून काय घेणं आहे की 5 किलो जर मसल्स तुम्ही पाहिले ते एवढेच आहेत, पण 5 किलो फॅट जर पाहिले तुम्ही तर ते एवढे साईज मध्ये. राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आता हे जर बघाल तुम्ही, हे दोन्ही बॉडी सेम आहेत, 70 किलोच्याच आहेत. राईट? पण ह्याच्यामध्ये वेल फॅट आणि वेल मसल्स आहेत आणि ह्याच्यामध्ये एक्सेस फॅट आहे. राईट? हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो आपला जेव्हा चेकअप तुम्ही मशीनवर करता तेव्हा प्रत्येकाचे जर तुम्ही पाहिलं बॉडी फॅट पर्सेंटेज येतात. जर आज लेडीज मध्ये ते अबाउट 30 आहेत, राईट, तर हायर रिस्क साईडला आपण आहोत. जेंट्स मध्ये जर ते अबाउट 20-25 आहेत तर आपण हायर रिस्क साईडला आहोत. आज 2 किलो जरी वजन जास्त आहे तर 178 वेळा तुमच्या हार्टला एक्स्ट्रा पंप करायला लागतं, म्हणजे रेग्युलर पंपिंग पेक्षा एक्स्ट्रा पंप करायला लागतं. राईट? सर आज 10 किलो जास्त आहे तर 178 इंटू 10 करा, 1780 वेळा तो जास्त पंप करतोय. राईट? हे सगळे चॅलेंजेस येणार आहेत, हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. राईट? सो जसं मी म्हटलं की दोन्ही बॉडी सेम आहेत, पण आज मसल्स मध्ये तुमचं वेट असणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर एक्सेस, जसं मी म्हटलं आता जस्ट एक्झाम्पल दिलं की एक्सेस फॅट तुमचं असेल तर हे सगळे प्रॉब्लेम्स डेफिनेटली तुम्हाला यायला सुरुवात होणार आहे. राईट? डायबेटीज होणार आहे, राईट, बीपी वाढणार आहे. राईट? त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं कोलेस्ट्रॉल वाढणार आहे, तुमचं कॅन्सर होऊ शकतो, फॅटी लिव्हर होऊ शकतं. राईट? हे जे फॅट आहे दॅट इज विजरल फॅट, की जे आज तुम्ही पॅरामीटर जर चेक केले त्याच्यामध्ये विजरल फॅट ऑप्शन येतो. राईट? सो विजरल फॅट हा इम्पॉर्टंट सगळ्यात पॅरामीटर आहे की जो आपल्याला माहितच नसतो ना, तो आपल्या डोळ्यांना कधी दिसतो. राईट? जेव्हा चेकअप करतो किंवा डॉक्टर सांगतात की तुम्हाला काहीतरी झालंय तेव्हा आपल्याला कळतं की अरे अरे विजरल फॅट जास्त आहे म्हणून हे गोष्टी होतात. राईट? सो बेस्ट एक्झाम्पल बीपी. बीपी का होतो? हार्टवर फॅट एक्स्ट्रा आहे, त्याचं पंपिंग करायला जास्त करायला लागते म्हणून आज बीपी आहे. राईट? जेव्हा डॉक्टर गोळी देतात, डॉक्टर काय सांगतात, ही गोळी आयुष्यभर तुम्हाला घ्यायची. राईट? आयुष्यभर आपण काय करतो, घाबरून बापरे मला आयुष्यभर ही गोळी घ्यायला लागणार. राईट? आणि रोज घेतो आपण नियमाने. डॉक्टर फोन करतात का गोळी घेतली का? नाही, आपणच करतो. डॉक्टर अजून कुठली गोळी घ्यायची आहे का? राईट? आपणच फोन करतो त्यांना. राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो गोळी जेव्हा घेतो आणि एवढे वर्ष 10 वर्ष 15 वर्ष जेव्हा आपण ही गोळी घेतो तेव्हा सायमल्टेनियसली हे डॉक्टर सांगत नाहीत, जर तो तुमचं बीपी कंट्रोल करतोय तर तो सायमल्टेनियसली तुमच्या किडनीवर पण काही ना काहीतरी इफेक्ट करतोय. राईट? ती गोळी. राईट? सो हे तुम्ही समजून घेणं इम्पॉर्टंट आहे.
सो बीपीची गोळी कधी बीपी क्युअर नाही करत, ते काय करतं, कंट्रोल करतं. ज्या दिवशी गोळी नाही घेणार वरती जाईल किंवा खाली येईल बीपी, राईट. पण हे जर विजरल फॅट आहे आज आपल्या हार्टवरचं, हे फॅटच जर कमी झालं तर नॉर्मली हार्ट आपलं पंप होणार आहे, राईट. तुमचा बीपी आपोआप नॉर्मल होणार आहे, राईट. सो मेडिकल क्लेम आपण कुठलाही करत नाही, डिस्क्लेमर. पण जर तुमचा विजरल फॅट नॉर्मल झाला तर तुमचे खूप सारे हे जर चॅलेंजेस असतील, बीपी, डायबेटिस, शुगर, हे खूप जास्त नॉर्मल होण्यासाठी मदत होते, राईट. आणि सेम तुम्ही म्हणाल सर काय वजन कमी होतं, चांगलं होतं ना, कशाला उगाच वाढवलं, इथं आमचं वजन जास्त कमी करायला किती अवघड जातं, राईट. सो हे प्रत्येक ज्याचं वजन कमी त्याला असं वाटत असतं की बाबा मी बरा आहे असाच, राईट. आणि मोस्ट ऑफ द टाइम त्यांचा कॉन्फिडन्स कमी असतो, त्यामुळे आपण कधीच शेअर करत नाही कुठले प्रॉब्लेम्स की बाबा मला हे चॅलेंज आहे, हे चॅलेंज आहे. सो वेट कमी असल्यामुळे सुद्धा जर तुम्ही पाहिलं हे सगळे चॅलेंजेस होतात, राईट. किडनी प्रॉब्लेम्स मोस्ट ऑफ द टाइम होतात, बोन प्रॉब्लेम, कारण प्रोटीनच नसतं बॉडीमध्ये. सो बॉडी काय करते, प्रोटीन जेव्हा हवं तेव्हा बोन्स मधून ऍब्सॉर्ब करून घेते, त्यामुळे बोन डेन्सिटी कमी होते जर तुम्ही पाहिलं तर. त्याच्यानंतर जर पाहिलं फर्टिलिटी इश्यूज असतात, राईट. डेव्हलपमेंट इश्यूज असतात. बऱ्याच वेळा आपण बघतो की त्यांचं एज आहे 30 बट ग्रोथ व्यवस्थित झालेली नाही, ते वयापेक्षा लहान दिसतात, असं बऱ्याच वेळा आपण बघतो, राईट. सो हे काय होतं, बिकॉज ऑफ वजन कमी असल्यामुळे हे सगळे चॅलेंजेस सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. स्पेशली मध्ये लेडीज मध्ये जर तुम्ही पाहिलं हेअर चॅलेंज, ऍसिडिटी चॅलेंज, डायजेशन चॅलेंज, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, राईट. सो वेट गेन मध्ये सुद्धा आहेत. सो हे जसं तुम्ही पाहिलं की आज ऍव्हरेज जसं मी म्हटलं की ओबेस म्हणजे काय, ज्यांना कमीत कमी 11 किलो वजन कमी करायचं, म्हणजे 1 सिलेंडर कमी करायचं आहे, राईट. सो ऍव्हरेज जर तुम्ही पाहिलं तर 11 किलो वजन कमी करायचंय. आणि जर हायर रिस्क आज जर तुम्ही पाहिलं जे युथ आहे इंडियाचं, राईट, की जे फ्युचर आहे, राईट, 28 to 38 या 40-45 मधले जे लोक आहेत त्यांच्यामध्ये सगळ्यात जास्त ओबेसिटी, हे सगळ्यात जास्त ओव्हरवेट आहेत आज, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर येस, माल न्यूट्रिशन मध्ये पण आपण जर पाहिलं 40% हे लोक दिसत नाहीत कारण बारीक असतात, आपण त्यांच्याकडे फोकसच नाही करत कधी, और दिसतच ते समोरच येत नाहीत. पण 40% इंडिया स्टील आज पण जर तुम्ही पाहिलं तर माल न्यूट्रिशन कॅटेगरीमध्ये येते. माल न्यूट्रिशन म्हणजे काय, की ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांचा BMI 18 पेक्षा कमी आहे, 16 पेक्षा कमी आहे, ग्रोथ डेव्हलपमेंट नीट होत नाहीये. जर तुम्ही पाहिलं तर चायना नंतर सेकंड नंबर आपला आहे, राईट. सो हे बेस्ट आहे की इथे जे शिकवलं जातं नॉर्मली जर तुम्ही पाहिलं की वजन कमी करणं याच्यावर फोकस करण्यापेक्षा तुम्ही हेल्दी कसा व्हाल याच्यावर फोकस असणं इम्पॉर्टंट आहे. वजन अकॉर्डिंग टू मी कॉम्प्लिमेंटरी आहे, ते असंही कमी होऊ शकतं, राईट. पण त्याच्यासोबत जर तुम्ही पाहिलं तर हे सगळ्या गोष्टी जे पॅरामीटर्स आता आपण पाहिले हे जर नीट झाले तर अजून इझियर असणार आहे. सो जेव्हा तुम्ही इथे या कम्युनिटीमध्ये येतात तुम्हाला फक्त वजन कमी करायला नाही शिकवत, तर लाईफ लॉंग तुम्ही मेंटेन कसं राहायचं, मेडिसिन फ्री कसं राहायचं, हे गोष्टी इथे शिकवल्या जातात, राईट. सो हेल्दीवर होण्यावर फोकस केला तर वेट आपोआप कमी होणार आहे, राईट. आणि येस, सो छोटे छोटे हॅबिट्स आहेत की जे तुमची लाईफस्टाईल बिल्ड करणार आहे, आणि जी लाईफस्टाईल तुम्ही अडॉप्ट करणार आहे पुढचे वर्ष ते तुम्हाला डिसाईड करणार आहे की तुम्ही कसं जगणार आहात किंवा किती वर्ष जगणार आहात, राईट. सो आज काय की टेम्पररी गोष्टी करण्यापेक्षा, राईट, माझं तर असं म्हणणं की डाएट असं करायचं की जो लाईफ लॉंग फॉलो करू शकतो, राईट. मी आज तुम्हाला 10 किलो वजन कमी करायचं डाएट देतो, फक्त प्रोटीन खायचं, किती दिवस खाऊ शकता. आता माझं वजन 80 किलो आहे तर मला 80 ग्रॅम प्रोटीन लागतं, मला 14 अंडी रोज खावी लागतील. एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन मिळतं, 14 अंडी मला रोज खावी लागतील, किंवा 300 ग्रॅम चिकन रोज खावं लागेल. चिकन रस्सा तरी करून नाही, फक्त हळद टाकून उकडून तरच उपयोग, राईट. सो एवढं प्रोटीन मी खाऊ शकतो का, और मी डाएट किती दिवस फॉलो करेल, नाही करू शकत, राईट. पण जर आज तुम्ही छोटे छोटे लाईफस्टाईल तुमचे हॅबिट्स चेंज केले तर ते हॅबिट्स तुमच्या सोबत लाईफ लॉंग तुम्ही ठेवू शकता, राईट. जसं की तुमचा टी ब्रेकफास्ट तुम्ही चेंज करताय, राईट. हे जर तुम्ही लाईफ लॉंग ठेवलं तर तुमची लाईफस्टाईल चेंज होणार आहे आणि ती हेल्दीवरच राहणार आहे लाईफ लॉंग, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही हेल्दी झाल्यामुळे तुमची फॅमिली सुद्धा हेल्दी होणार आहे त्याच्यासोबत. सो जसं मी म्हटलं छोटे छोटे स्टेप्स, छोटे छोटे हॅबिट्स करणं इम्पॉर्टंट आहे. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, राईट. जर तुम्ही पाहिलं आपण क्रॅश डाएटिंग करतो, राईट, किंवा खूप सारे ऑनलाईन डाएट्स आपण बघून करतो, तेव्हा जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये एक गोष्ट होते, डिटॉक्सिफिकेशन होत नाही, राईट, आणि मसल लॉस होतो, राईट. जेव्हा मसल लॉस होतो, जेव्हा आपण बॉडीला म्हणजे उपाशी ठेवतो जास्त वेळ, राईट, तर तेव्हा आपल्याला काय वाटतं की अरे माझं वजन कमी होत आहे, राईट. पण पुढच्या महिन्यात जेव्हा आपल्याला अशक्तपणा येतो तेव्हा आपण काय करतो, खातो, सगळं खातो, जे भेटेल ते खातो, राईट. मग तेव्हा 2 किलो जे कमी झालेलं असतं 4 किलो वाढतं, आणि 4 किलो वाढताना कशामध्ये वाढतं, फॅटमध्ये वाढतं, आणि 2 किलो कमी झालेलं कशात असतं, मसल्समध्ये,
राईट. सो हे चॅलेंज येतो. त्यामुळे आज जर तुम्ही पाहिलं डिटॉक्सिफिकेशन होणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट 10 डेज जेव्हा तुम्ही इथे येता दॅट इज तुमच्या बॉडीमधलं वॉटर होल जातो, जी घाण असते, डिटॉक्सिफिकेशन सगळं तुमचं व्यवस्थित होतं अँड देन फॅट लॉस व्हायला स्टार्ट होतं जेव्हा तुम्ही सेकंड टाइम इव्हिनिंग वाला शेक स्टार्ट करता तेव्हा. राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. वन टाइम जेव्हा तुम्ही शेक घेताय आता सगळे दॅट इज फॉर मेंटेनन्स. राईट. मी मेंटेन आहे, माझे वेट आता 78 आहे, 83 वेट हवंय, स्टील मी 2 टाइम शेक घेतो. का? कारण तेवढं न्यूट्रिशन बॉडीला हवंय, तेवढं प्रोटीन इंटेक माझा कम्प्लीट झाला पाहिजे. राईट. या सगळ्या गोष्टींसाठी. राईट. सो हे समजणं इम्पॉर्टंट आहे की डिटॉक्सिफिकेशन जेव्हा होतं तेव्हा तुमचं मशीन, तुमची बॉडी जी असते ती रिबाउंड वेट नाही करत, ते मेंटेन होण्यासाठी तुम्हाला मदत करते. राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं, सो दिस इज द वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन आहे. राईट. जेव्हा तुम्ही हर्बलाइफ न्यूट्रिशन युज करता, अमेझिंग प्रोडक्ट रेंज आहे आपल्याकडे, 55 प्रोडक्ट रेंज आहेत. राईट. सो जस्ट शेक प्रोटीन अफ्रेश सोडून सुद्धा, राईट, की जे आज तुम्हाला खूप सारे लोक मदत करू शकतात. राईट. आणि जसं मी पाहिलं की न्यूट्रिशनचं काम काय, मी मगाशी सांगितलं तुम्हाला. सो हे सगळी कामं जर पाहिलं तुम्ही, सेल्युलर न्यूट्रिशन, राईट, दिस इज द अमेझिंग थिंग. जर आज तुम्ही पाहिलं जेव्हा तुम्ही शेक घेताय, राईट, अगेन मी पुढे तुम्हाला अमेझिंग अँटी एजिंग सगळ्या गोष्टींचे रिझल्ट दाखवेल. सो त्याच्यामध्ये तुम्ही बघाल काळ्याचं गोरं होत नाही माणूस. ओके. सो त्याचा ओरिजिनल कलर काय येतो, कारण सेल्स नवीन येतात. राईट. सेल्स पासून टिश्यू बनतात, टिश्यू पासून ऑर्गन बनतो. किंवा आज तुम्ही बघताय की आपण यंगर दिसायला लागलोय. राईट. हे पण का होतं, कारण सेल्युलर न्यूट्रिशन आहे. जेव्हा तुम्ही शेक घेता किंवा कुठली गोळी घेता तुमच्या सेल्स पर्यंत ती जाते आणि जेव्हा नवीन सेल्स येतात तेव्हा आपल्यामध्ये हे ट्रिमेंडस चेंजेस आपल्याला दिसायला सुरुवात होते. राईट. त्याच्यानंतर अँटी एजिंग होतं, इम्युनिटी इम्प्रूव्ह होते आपली, फॅट लॉस होऊन मसल गेन होतं तुमचं. राईट. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. झोप व्यवस्थित लागते. भरपूर लोकांना आज चॅलेंज आहे की झोपच लागत नाही. राईट. कारण रील्स थांबतच नाहीत. राईट. दॅट इज ऑल्सो रिझन. राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट. जसं मी म्हटलं, झोप मी 2 वाजता झोपू शकतो का? रात्री 2 वाजता झोपलो आणि मी सकाळी 8 वाजता उठलो तरी पण माझी 8 तास झोप होतीये. राईट. इज इट राईट? तर नाही. का? जेव्हा जर आज तुम्ही पाहिलं, जेव्हा तुम्ही 11 वाजता किंवा 10 वाजता झोपताय आणि 10 ते 1 हा जो टाइम आहे हा किती झाले, 4 तास, पण ऍक्च्युअल मध्ये बॉडी 8 तास झोपते तेव्हा. का? कारण तेव्हा रिकव्हरी करत असते बॉडी आणि त्या रिकव्हरी नंतर डायजेशन पण होतं. आज आपण काय करतो, जेवतोय 11 वाजता रात्री आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जाऊन झोपतोय. राईट. सो बॉडी डायजेस्ट कधी करणार आणि बॉडी रिपेअर कधी करणार स्वतःला? सो बॉडीला टाईमच भेटत नाहीये. राईट. म्हणून आधी पूर्वीचे पण लोक सांगायचे की बाबा सनसेटला जेवण केलं पाहिजे. राईट. और त्यांची हॅबिटच ती होती तेव्हा. राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर न्यूट्रिशन तुम्ही युज केले तर लोअर द रिस्क. राईट. आज विसरल फॅट तुमचं नॉर्मल आहे, बॉडी फॅट नॉर्मल आहे, तर कुठे चॅलेंज येणार आहे का? तर बिलकुल चॅलेंज नाही येणार आहे. राईट. अँड येस, हे मी नाही म्हणत आहे, आज गुगल करा तुम्ही. राईट. किंवा चॅट जीपीटी करा. राईट. वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन कंपनी, वर्ल्ड नंबर 1 वेट मॅनेजमेंट कंपनी, वर्ल्ड नंबर 1 मिल रिप्लेसमेंट कंपनी, स्टील हर्बलाइफ न्यूट्रिशनचं नाव आहे. राईट. आणि पुण्यामध्ये, कोथरूडमध्येच नाहीये, ऑल ओव्हर दी वर्ल्ड. राईट. तुमच्यावर कुठला ट्रायल अँड एरर नाही चालू आहे. राईट. 95 देशामध्ये. किती लोकांचं वय 45 पेक्षा कमी आहे? 45 पेक्षा कमी आहे. ओके. सो ज्यांनी हातवर केला त्यांच्या आधीपासून कंपनी आहे मार्केटमध्ये. राईट. सो 45 इयर्स पासून ऑलरेडी हर्बलाइफ न्यूट्रिशन कंपनी 95 कंट्रीज मध्ये लोकांना हेल्दी ठेवण्यासाठी काम करते. राईट. सो काय फक्त इंडियामध्येच फूड म्हणून नाही दिले जात. आज सिंगापूरमध्ये जावा, ऑस्ट्रेलियामध्ये जावा, युएस मध्ये जावा, सगळीकडे ऍज अ फूड म्हणूनच हे दिलं जातं. राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. जर जेव्हा कुठलंही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतं ऍज अ फूड म्हणून तर त्याच्यावर सगळं टेस्टिंग केलं जातं आणि त्याच्यानंतरच त्याला FSSAI मार्क दिला जातो. वी आर द ओनली 1 कंपनी की जे आज फूड FSSAI जे आहे इंडिया फूड त्याच्यासोबत आपण काम करतो. E12 म्हणून आपण एक प्रोग्राम रन करतो की जिथे लोकांना एज्युकेट केलं जातं की तुम्ही नीट कसं राहायचं किंवा तुमची लाईफस्टाईल कशी चेंज करायची. हे आपण फूड सेफ्टी कडून म्हणजे कंबाईन करून आपण आज लोकांना शिकवतोय. राईट. सो यू आर हॅव्हिंग अ वर्ल्ड नंबर 1 न्यूट्रिशन. आज अर्थवरचं सगळ्यात बेस्ट फूड आज तुम्ही कन्झ्युम करताय. राईट. सो त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही डाऊट किंवा काही गोष्टी बिलकुल ठेवायची गरज नाहीये. का? कारण या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. प्लस जर तुम्ही पाहिलं, येस, सो तुमच्या आमच्या किचन मध्ये बनत नाही. राईट. मी बनवून माझ्या घरून शेक पॅक करून तुम्हाला देत नाही किंवा कोणीच कोचेस त्यांच्या घरून पॅक करून देत नाहीत. राईट. सो आज जर तुम्ही पाहिलं, आपण पाणीपुरी खातो, जसं मी मगाशी म्हटलं, आपण कधी विचार पण नाही करत की कशी बनलीये, काय बनलीये. राईट. पण इथे जेव्हा शेक येतो किंवा तुम्ही तुमच्या घरी जेव्हा शेक येतो, तुम्ही ओपन करता, कट करता, त्याला हात लावणारे यू आर द फर्स्ट ह्युमन बीइंग. राईट. एवढं टेक्निकली क्लिनिकली सगळ्या गोष्टी करून ते तुमच्याकडे येतं. राईट. सो हे फीड टू सीड टू फीड जर तुम्ही पाहिलं, सीड्स पासून ते तुमच्या हातामध्ये येईपर्यंत यू आर द ओनली फर्स्ट पर्सन की ज्याला तुम्ही
टच करता, राईट. आणि हे जर न्यूट्रिशन तुम्ही केलं तर त्याच्यामुळे तुम्हाला बॅलन्स कार्ब भेटणार आहेत, प्रोटीन बॅलन्स भेटणार आहे, फॅट्स बॅलन्स, फायबर, हे सगळ्या गोष्टी. आज जेव्हा तुम्ही शेक घेता 24 ग्रॅम प्रोटीन मिळतं तुम्हाला याच्यामध्ये, राईट. त्याच्यानंतर 3 ग्रॅम फायबर मिळतं, राईट. 19 इसेन्शियल विटामिन मिनरल्स ज्या आहेत, ज्या रोज आपली बॉडी बनवत नाहीये, फूड मधून आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे, राईट. हे सगळ्या गोष्टी आज तुम्हाला शेक मध्ये मिळतात जेव्हा तुम्ही घेता, आणि ते पण फक्त 220 कॅलरीज मध्ये, राईट. सो ते पण आपण पुढे बघणार आहे, वाय कॅलरीज, राईट. आणि हे जर सगळं मेंटेन ठेवलं तर तुमचं आयडियल वेट राहणार आहे का? 100% राहणार आहे. आयडियल वेट राहिल्यामुळे स्किन छान होणार आहे का? होणार आहे. जॉईंट्स हेल्थ होणार आहे. ब्रेन गुड, डायजेशन नीट होणार आहे का? 100% नीट होणार आहे. आणि हे सगळं जर नीट राहिलं त्याच्यामुळे आज ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहील का? 100% राहणार. कोलेस्ट्रॉल नॉर्मल राहणार का? राहणार, राईट. बीपी नॉर्मल राहणार का? राहणार, राईट. सो लाईफस्टाईल चेंज केली तर सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्यामध्ये चेंज होणार आहेत, राईट. आणि नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं, येस, सो फॉर्म्युला 1 शेक, सो याच्यामध्ये अमेझिंग 10 फ्लेवर येतात, राईट. सो रोज तुम्हाला इथे नवीन नवीन फ्लेवर टेस्ट करायला भेटतील. तुमचं वेट लॉस, वेट गेन ऑर व्हॉट एव्हर प्रॉब्लेम आहे ते टेस्टी वे मध्ये असणार आहे, राईट. कारलं बिरलं असं कडू वगैरे काही दूध नाही देणार आहे, औषध नाहीये कुठले, राईट. अगेन जसं मी म्हटलं, FSSI फूड मार्क येतो प्रत्येक न्यूट्रिशनवर आपल्या. लो ग्लायसेमिक इंडेक्स, राईट. आज जेव्हा आपण आधीचे जो नाश्ता करत होतो मी तुम्हाला दाखवला, पोहे, उपीट, राईट. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जेव्हा आपण खात होतो, कन्झ्युम करत होतो, तेव्हा शुगर आपली वरती जायची, स्पाइक व्हायची, आणि तेवढ्याच लवकर ती खाली येते. खाली आल्यावर काय होतंय, 11 वाजता परत भूक लागते. मग आपण परत काय खातोय? पिष्टमय पदार्थच खातोय. परत शुगर वरती जाते, परत खाली येते. नॉर्मली जर पाहिलं, स्वादुपिंड, पॅनक्रियास, आपल्या पॅनक्रियासचं आयुष्य आहे सायंटिफिकली 150 वर्ष. 150 वर्ष पॅनक्रियास इझिली काम करू शकतं जर आपण नीट राहिलो तर. पण आज काय होतंय, हे शुगर वर खाली वर खाली वर खाली करण्यात तो थांबतोय. तो 40व्या वर्षीच म्हणतोय, बाबा मी आता इन्सुलिन सिक्रेट नाही करू शकत, तू बाहेरून घे. तो काम करायचं बंद करतोय, आणि मग आपल्याला काय होतंय, बाहेरून इन्सुलिन घ्यावं लागते, राईट. पण हे जर आज जेव्हा तुम्ही शेक घेताय, तुमची शुगर लेवल मेंटेन राहते. सो मेंटेन राहिल्यामुळे आज तुम्हाला भूक नाही लागत आहे आफ्टर शेक. त्याच्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस चांगला आहे, राईट. एनर्जी लेवल्स हाय आहेत तुमचे, राईट. हे सगळ्या गोष्टी होत आहेत बिकॉज ऑफ दिस शेक, आणि हा लो ग्लायसेमिक असल्यामुळे. सो ज्याला बीपी, डायबेटिस, शुगर आहे, डेफिनेटली डोळे बंद करून ते युज करू शकतात. 10व्या दिवसामध्ये पण सुद्धा डिफरन्स येतो. पहिल्या दिवशी तुम्ही शुगर तुमची चेक करा, 10व्या 11व्या दिवशी जाऊन परत चेक करा, राईट. सो डेफिनेटली डिफरन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल. अगेन डिस्क्लेमर, कुठलेही आपण बीपी, डायबेटिस, शुगर नीट करत नाही, राईट. बिकॉज ऑफ दिस लाईफस्टाईल हे जे करतो आपण त्याच्यामुळे हे रिझल्ट येतात, आणि हे प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे रिझल्ट आहेत, जे तुम्ही ते पुढे बघणार आहात, राईट. आणि येस, सो पाणीपुरी फिरून बघतो का आपण, कशी बनली आहे काय, त्याला विचारतो का? नाही. डब्बा आला की आपण होतं काय याच्यात बघू. जसं मी म्हटलं की ऑलरेडी 40 वर्ष प्लस जे ज्यांना एक्सपिरियन्स आहे असं डॉक्टर, ग्रेट माइंड्स याच्यावर काम करतात, राईट. सो आपल्याला डब्बा फिरून काय करणार नाही. त्यापेक्षा बेटर काय की आज जे रिझल्ट आपण बघतोय 100% बिलीफ ठेवून ते घेणं, राईट. त्याचं तरी सुद्धा जर तुम्ही पाहिलं, जसं मी म्हटलं की 9 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन मिळतं, तेव्हा 3 स्कूप्स आपण प्रोटीन घेतो, शेक घेतो. त्याच्यानंतर 19 इसेन्शियल विटामिन मिनरल. आज जर तुम्ही पाहिलं, बऱ्याच याच्यामधले प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला, राईट. स्पेशली इन लेडीज आफ्टर प्रेग्नन्सी, की हे डेफिशिएटवर आहे आपण, म्हणून आपल्याला डॉक्टरनी गोळी दिली. B12 कमी आहे, गोळी घ्या, राईट. हे कमी आहे, गोळी घ्या. हे कमी आहे, गोळी घ्या, राईट. आणि ही लाईफ लॉंग घ्यायची, ते सांगतात का? कारण त्यांना माहिती आहे जेवणामध्ये तुम्हाला B12 भेटणारच नाहीये, तुमची लेवल B12 ची ऑलवेज कमीच राहणार आहे, राईट. सो म्हणून काय, जर आज तुम्ही पाहिलं हेच गोष्टी जेवणामध्ये भेटत नाहीयेत, त्याच तुम्हाला आज फूड फॉर्म मध्ये भेटण्यासाठी मदत होते, राईट. त्याच्यानंतर जसं मी म्हटलं की डायटरी फायबर मिळतं, त्याच्यानंतर लो ग्लायसेमिक इंडेक्स, ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं, राईट. आता तुम्ही म्हणाल, सर नॅचरली सांगा ना काहीतरी, म्हणजे हे आयुष्यभर घ्यायचं का, और याची सवय लागते का? सवय कुठल्या गोष्टींची लागते? चांगल्या वाईट दोन्ही, राईट. वाईट लागलेली चांगली का चांगली लागलेली चांगली? रोज पाणीपुरी खाल्लेली सवय चांगली का रोज शेक पिलेली सवय चांगली, राईट. सो हे समजून घ्यायचं, हे कुठले वजन कमी करायचं प्रॉडक्ट नाहीये, इट इज अ गुड न्यूट्रिशन की आज तुम्ही डेली बेसिसवर कन्झ्युम करू शकता. बरं, नॅचरली मी मगाशी ऑलरेडी सांगितलं, शेती कशा प्रकारे होतीये, जर जमिनीतच नाहीये तर पिकामध्ये कुठून येणार आहे? प्रत्येकाची शेती का, तुम्ही शेतकरी पण जर बघितलं तर त्याच्या घरात शेती करायची शेती वेगळी असते, आणि ती बाहेर द्यायची शेती ही वेगळी असते, राईट. जर आज तुम्ही पाहिलं तर हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, राईट. आणि प्लस जर तुम्ही पाहिलं की जर आज तुम्हाला नॅचरली या शेक मध्ये जे सगळ्या गोष्टी आहेत त्या जर तुम्हाला नॅचरली हव्या असतील तर रोज 3 अंडी खावी लागतील, 1 ऍपल खावं लागेल, 2 कॅन्टोलिपी खावं लागेल, व्हिटॅमिन सी साठी संत्र खावं लागेल, अवोकाडो, हे सगळ्या गोष्टी खाव्या लागतील,
तर तुम्हाला जे सगळे मी 19 एसेन्शियल विटामिन सांगितले ते भेटतील. बरं, कोणाकडे टाइम आहे का हे रोज शोधून आणायला? आहे का? आपण 21st सेंचुरीमध्ये आपण शेक पण पटपट पितो जातो, राईट? सो हे जर शोधून तुम्ही पाहिलं तर हेच आणलं आणि शोधून चला तुम्ही की महिनाभराचा मी स्टॉक घेऊन आलो, सगळं रोज सकाळी मला हे खायचंय, राईट? जर तुम्ही हे सगळं कन्झ्युम केलं एवढं, त्याच्यामध्ये किती कॅलरीज जाणार आहेत? 2020 कॅलरीज जाणार आहेत. आज जर तुमचं वजन 60-70 आहे तर तुमचं बीएमआर 1400च्या वर नाहीच आहे, हे समजून घ्या. आणि 1400 बीएमआर ला जर तुम्ही 2000 कॅलरीज खाताय, रोज एक्सेस तुम्ही 600 कॅलरी खाताय. आणि दिस इज ओनली ब्रेकफास्ट. हे तुम्हाला लंच मध्ये पण खायचं आणि डिनर मध्ये पण खायचं. तर तुम्ही 6000 कॅलरीज इम्पॉसिबल खाऊच नाही शकत. आणि खाल्ल्या तरी तुम्ही 100 किलो प्लस व्हाल 30 दिवसात, वजन कमी नाही होणार, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. वाय शेक, राईट? कारण कमी कॅलरीज मध्ये हाय न्यूट्रिशन आणि हाय गोष्टी सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळतात, राईट? अँड येस, सो जसं मी म्हटलं अमेझिंग 10 फ्लेवर येतात, राईट? हे जसं मी तुम्हाला पाहिलं क्लिनिकल स्टडीज, केस स्टडीज ऑलरेडी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत, राईट? त्याच्यानंतर आता रिसेंट आपण IIT मद्रास सोबत, राईट, सेल प्लांटेशन म्हणून जे असतं, राईट, सेल्स कसं काम करतं त्याच्यावर आपण टायअप केले आज त्यांच्यासोबत, IIT मद्रास सोबत, राईट? सो हे सुद्धा नवीन हे जसं मी म्हटलं की ट्रायल अँड एरर नाही चालू आहे, राईट? ग्लोबली जर तुम्ही पाहिलं 5 मिलियन लोक आहेत की रोज सकाळचा नाश्ता हे करतात, राईट? त्याच्यामधले इंडियामध्ये किती आहेत? 1.5 मिलियन, म्हणजे 28% हर्बल लाईफ शेक मधले इंडियामध्ये लोक 28% घेतात. आणि 28% इंडियामध्ये घेऊन सुद्धा आज फक्त 9%च लोक आहेत की आज हर्बल लाईफ न्यूट्रिशन युज करतायत. स्टील देअर आर 90% लोक आहेत की ज्यांना माहितच नाहीये की हे गुड न्यूट्रिशन काय आहे किंवा काय युज केलं पाहिजे. दे आर ऑलरेडी सफरिंग. ते रोज दर महिन्याला 10,000 रुपये औषधांवर ऑलरेडी घालवत आहेत, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे की तुम्ही पहिले कुठले नाही आहात. आता हे जुना डाटा आहे, हा वाढलाही असेल मे बी आता, राईट? अँड प्रोटीन पावडर तुम्हाला काय दिलं जातं आज इथे? फॉर्म्युला 1 शेक, प्रोटीन शेकमेट, राईट? सो प्रोटीन पावडर काय, राईट? सो 9 इसेन्शियल अमिनो ऍसिड्स, राईट? टोटल 11 आणि 9 20 अमिनो ऍसिड्स जर तुमच्या बॉडीमध्ये गेले तर प्रोटीन फुल आहे, राईट? त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर 11 जे असतात हे 9 जे असतात हे बॉडी बनवत नाही, राईट? अमिनो ऍसिड्स, ते अमिनो ऍसिड्स तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर प्रोटीन डायजेस्टिबिलिटी स्कोअर असतो, राईट? दॅट इज 1, हायएस्ट आहे. म्हणजे काय, आज माझी 95 वर्षाची आजी आहे, ते व्यायाम करू शकतात का? नाही करू शकत, पण तरी पण रोज मागच्या 10 वर्ष झाले हेच प्रोटीन हेच शेक घेत आहेत, राईट? सो 100% डायजेस्ट होणारे प्रोटीन. आपल्याला प्रोटीन म्हटलं की काय, किडनी फेल होते. किडनी कधी फेल होते? तुम्ही प्रोटीन खाऊन डायजेस्ट नाही झालं तर किडनी फेल होते. पण प्रोटीन इज इम्पॉर्टंट. खूप साऱ्या गोष्टींमध्ये 70% आज आपली बॉडी प्रोटीननी बनलेली, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. सो जेव्हा तुम्ही एक स्कूप घेता अप्रॉक्स 5 to 5.5 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला त्याच्यामध्ये भेटतं, राईट? सो 22 कॅलरीज मध्ये सेम. अँड दिस इज अमेझिंग शेकमेट. जसं मी म्हणलं की दूध आपण भेसळ आहे दूध म्हणजे, राईट? सो दुधाचा रिप्लेसमेंट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम जे आज आपल्या जॉईंटसाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियम हे दोन्ही जेव्हा एकत्र जातं तेव्हा बॉडी कॅल्शियम ऍब्सॉर्ब करते, राईट? सो डॉक्टर पण तुम्ही पाहिलं व्हिटॅमिन D3 आणि कॅल्शियमची गोळी एकत्र देतात, राईट? सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जसं म्हटलं पिडिकाचा स्कोअर 1 हायएस्ट आहे त्याचा, राईट? जसं मी म्हटलं सेम अफ्रेश. सो अमेझिंग अफ्रेश आपण घेतो, राईट? खूप लोकांना आवडतं. आता पावसाळ्यामध्ये अजून छान वाटतं, राईट? लोक म्हणतात हॅबिट्स बदलायचे. मी मगाशी जसं सांगितलं आपली हॅबिट काय होती? इंग्रज आले, इंग्रजांनी चहा आणला, इंग्रज गेले, आता त्यांनी त्यांची लाईफस्टाईल तिकडे सुधारवली, तरी पण आपण इकडे चहा पितोच आहे, राईट? आणि हे काय झालं हॅबिट? आजी आजोबा माझे चहा पित होते म्हणून माझे आई वडील पण प्यायला लागले, आई वडील पित होते म्हणून मी पण प्यायला लागलो, राईट? सो सकाळी आज तुम्ही विचार करा चहाचा डाग कसा पडतोय शर्टवर, निघतो का? नाही निघत. रोज आपण ते बॉडीमध्ये टाकतोय. बॉडीचं काय हालत होत असेल? मेजॉरिटी आज वरच्या खिशामध्ये लोकांच्या ऍसिडिटी किंवा इनोचं पाकिट असतं. चहा सोडणार नाही पण इनो घेणार, राईट? सो असं कसं म्हणता तुम्ही चहा सोडायचा? चहा सोडायचा नाही, चहा बदलायचा आहे. सोडायचा नाहीये, बदलायचा आहे, राईट? ज्याच्यामध्ये आज 0 कॅलरीज जातात, 0 शुगर जाते, राईट? आणि अमेझिंग 7 फ्लेवर्स येतात. सो तुम्हाला जो फ्लेवर हवाय तो तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता, राईट? अँड येस, सो काही ट्रान्सफॉर्मेशन आहेत. सो दिस इज माय फॅमिली ट्रान्सफॉर्मेशन. सो माझ्या वडिलांनी 16 वर्षापूर्वी स्टार्ट केलं होतं. हे असे दिसायचे. हेड कॅशियर होते, सिटिंग जॉब होता. तेव्हा कॅश मशीन नसायचं, पैसे हाताने मोजायला लागायचे, राईट? पण तुम्ही पैसे भरायला आले की बसा, मी पण चहा पितो, तुम्ही पण चहा प्या, पैसे मोजतो. सो 15-15 कप चहा व्हायचा दिवसभरात.
राईट. खायचे खूप शॉकिंग होते, राईट. पहिल्या धारेची मिसळ खायला तिकडे चिखलीला जाणार. सो असं कार्यक्रम सगळा होता, म्हणून हा असा कार्यक्रम होता. सो वयाच्या 91 वर्षी 83 किलो वजन झालं होतं, राईट. सो त्यांनी 20 किलो 14 इंच पोटाने घेर कमी केला, राईट. हे गुड न्यूट्रिशन युज करून. राईट नाऊ ऍट द एज, आता अजून यंगर दिसतात, हा जुना फोटो आहे, राईट. 67 एज आहे. 67 एज मध्ये स्टिल वेट मेंटेन करतात, रोज 1 तास वर्कआउट करतात. 2 वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाला गेलते, 15,000 स्क्वेअर फीट वरून स्काय डायव्हिंग केलं ऍट द एज ऑफ 65, राईट. सो दिस काइंड ऑफ हेल्थ मेंटेन करतायत, राईट. अमेझिंग. सेम मम्मी, मी 28 आहे, माझी बहीण 37 आहे. एवढी 2 मोठी मुलं आहेत. स्टील तुम्ही जर पाहिलं आता 57 कुठूनही दिसणार नाही. अँटी एजिंग, मी तुम्हाला म्हटलं अँटी एजिंग होतं, राईट. सो हे अँटी एजिंग होतं. अमेझिंग, राईट. आणि दरवर्षी मी चेकअप करतो, फुल बॉडी चेकअप. कुठेही शेपूट नाही आले, कुठेही शिंग नाही आले, हाडं ठिसूळ झाले, किडनी सगळं व्यवस्थित आहे. ओके, बेटर रिझल्ट आहे दरवर्षी, राईट. सो हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. 16 वर्षानंतर हा माझ्या बहिणीचा रिझल्ट आहे. सो सेम पीसीओडी चॅलेंज होतं, 104 किलो वजन झालं. सो डॉक्टरने सांगितलेलं बेबीसाठी चान्स नाही येऊ शकत, वजन कमी नाही झालं तर. इरेग्युलर पिरियड्स यायचेच नाही, 2-2, 3-3 महिने गोळी घ्यायला लागायची, आणि त्या गोळीमुळे साईड इफेक्ट झाला होता, राईट. वजन वाढलं होतं, राईट. सो हा वजन कमी केलं. ही माझी मावस बहीण आहे सेम, तिने सुद्धा वजन कमी केलं, राईट. हे अमय अमृत आहेत, राईट. तिकडे सांगली क्लबला माझा मित्र होता, त्याची वाईफ आहे. सो अमेझिंग रिझल्ट बघू शकता तुम्ही की काय चेंजेस येतात, राईट. त्याच्यानंतर इथले काही लाईव्ह रिझल्ट आहेत की जे आपण लाईव्ह रिझल्ट बघू. सो येस, रोहित दादा आहे का? येस. तो शॉर्ट मध्ये पटकन. येस, गुड मॉर्निंग. माझं नाव रोहित भागराव. माझं या कम्युनिटी सोबत यायचं कारण म्हणजे माझ्या वाईफचा फॅट लॉस. पोस्ट प्रेग्नन्सी 82 kg वेट झालं होतं. सो अमेझिंग 17 किलोचा फॅट लॉस केलाय तिने पोस्ट प्रेग्नन्सी, आणि मी स्वतः मग तिचा रिझल्ट बघून जॉईन केलं, आणि आतापर्यंत अमेझिंग 21 किलोचा फॅट लॉस आहे. अँड रिअली लिव्हिंग हेल्थी लाईफ. थँक्यू. कसा होता? कसा दिसतोय आता? बघा चेंजेस बघा, म्हणजे वजन फक्त कमी नाही, बाकी सारे चेंजेस पण बघा तुम्ही, राईट. की काय काय दिसत आहेत. ओके. सो अमेझिंग वेट गेन रिझल्ट तुम्ही बघू शकता. हे बाय बॅकग्राऊंड हाऊसवाईफ होते, राईट. हे बाय बॅकग्राऊंड क्लास 1 ऑफिसर होते. सो एज डिफरन्स आहे, पण सेम बघू शकता तुम्ही रिझल्ट. अमेझिंग, राईट. 10 वर्षापासून मेंटेन करतायत. हा इथे क्लब मधलाच आपला रिझल्ट आहे, राईट. पोस्ट प्रेग्नन्सी नंतरचा रिझल्ट आहे, राईट. त्याच्यानंतर चाइल्ड ओबेसिटी. आज आपण बघतोय की आपले हॅबिट्स मुलांना आहेत, त्यामुळे मुलं सुद्धा ओव्हरवेट आहेत, राईट. सो हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर येस, शरद दादा रिझल्ट शेअर करणार पटकन. नमस्कार, माझं नाव शरद दुधा. मी 3 महिन्यामध्ये 12 किलो वजन कमी केलंय. मला पित्ताचा त्रास होता आणि शुगरचा त्रास होता. शुगर ओके झाली? ओके. तुम्ही केली का डॉक्टरने सांगितली? डॉक्टरनी सांगितलं, डॉक्टरने माझी गोळी करतात. ओके, कळलं. सो आपण कोणी सांगत नाही की गोळी बंद करा, आपण काय सांगतो, आज चेकअप करा, डॉक्टर स्वतःहून सांगतो. येस, थँक्यू. येस, स्वाती मॅडम. नमस्कार, मी स्वाती पवार. मी 2 वर्षापूर्वी कम्युनिटी जॉईन केली होती, आणि माझं 2 महिन्यात 4 किलो वजन म्हणजे फॅट लॉस कमी झाला, आणि बाकीचे पण हेल्थ इश्यू होते, जसं की मायग्रेन, शुगर वगैरे, ते पण या गुड न्यूट्रिशन मुळे कमी झाले. आणि मी आता विथ फॅमिली इथे डेली येते, आणि आम्ही सगळे फॅमिली एकदम हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे करतो, जगतोय. फॅमिलीमध्ये किती किलो वजन कमी केलंय मिस्टरांनी? मिस्टरांनी 10 किलो वजन कमी केलंय, आणि मुलीचं स्किनचे जे प्रॉब्लेम होते ते सगळे न्यूट्रिशन मुळे ह्या सगळे कमी झाले. हो, हो, सांगा. आणि मुलाचे पण इश्यूज खूप कमी झाले. सो मी जसं म्हटलं की एकट्याने न्यूट्रिशन लपून लपून नाही खायचंय. सो सगळ्या फॅमिलीला इकडे घेऊन यायचं आणि फॅमिलीने घ्यायचंय आणि फॅमिली ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, राईट. सो येस, तुम्ही रिझल्ट शेअर करा. माझ्याकडे फोटो नव्हता, सॉरी. इट्स ओके. माझं नाव सुनील पवार. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली मी कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करतो, आणि बसून काम केल्यामुळे माझं वजन खूप वाढलं. 80 किलो वगैरे झालं, त्यानंतर 82 किलो झालेलं. कमीच होत नव्हतं. त्याच्यानंतर गुड न्यूट्रिशन मुळे मला खूप फरक पडला, आणि मला 42 वर्षाचा असतानाच मला शुगर, कोलेस्ट्रॉल वगैरे हे सगळे लाईफस्टाईल डिसिजेस लागले. आता आम्ही पूर्णपणे गोळ्यामुक्त झालेलो आहे, आणि डिस्क्लेमर आहे की म्हणजे असं आम्ही आजार बरे करत नाही असं सांगते, पण खरं पूर्ण फॅमिलीची हेल्थ इम्प्रूव्ह होते याच्यामध्ये. आम्हाला हे पण माहिती नव्हतं की आपलं अँटी एजिंग होतंय म्हणून. आम्ही दोघे पण 52 वर्षाचे आहोत. वाव, अमेझिंग. सो चेंज होत आहे तुम्ही, राईट. सो जसं मी म्हटलं, कॉलेजमध्ये जाणारे दिसणार. ओके. सो येस, Thank you, sir. थँक्यू. राईट. येस, दोन दादा, ताई. माझं नाव रोहन नार्वेकर आहे.
माझी वाईफ खुशाली नार्वेकर. ऍक्च्युली कम्युनिटी जॉईन करण्याचं रिझन होतं मेन तीच होती. मायग्रेन आणि हायपर एसिडिटीचे काही चॅलेंजेस होते. त्यानंतर हार्मोनल चेंजेस आणि बीपीची गोळी पण चालू होती. मेडिकेशन चालू होतं, त्याच्यातनं तिचं मेडिकेशन मधनं अजून बॉडी फुगत होती. त्यावेळेस आम्ही कन्सल्टेशन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तिचं वेट लॉस कर, त्यानंतर हे चॅलेंजेस कमी होतील. त्यासाठी आम्ही न्यूट्रिशन चालू केलं. युजली हे मी हर्बल लाईफ बद्दल ऐकून होतो. तिने ऑलरेडी 2014 आणि 15 साली केलेलं होतं, पण मी याच्या अगेन्स्ट होतो. पण त्यानंतर आत्ताचं मी पुन्हा जेव्हा जर्नी बघितली आणि मला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर प्रणवच्या बाबांनीच मला मदत केलेली होती. इन्फॉर्मेशन पूर्ण दिल्यानं आम्ही ठरवलं की आपल्याला ही जर्नी चालू करायची आहे. आत्तापर्यंत तिचा नियर अबाउट 6 महिन्यामध्ये तिने 19 किलो कमी केलंय. माझा ऑलमोस्ट 4 महिन्यामध्ये मी 24 किलो कमी केलंय. ठीक आहे. तर आणि आता हेल्दी लाईफस्टाईल आम्ही जगतो आहोत. मला हार्मोनल चेंजेसच्या आणि ह्याच्या सप्लिमेंट्स चालू होत्या, सो त्याच्यामुळे वेट गेन होत होतं. प्लस साईड बाय साईड्स मला बीपीचे टॅबलेट चालू होते. डॉक्टरच्या कन्सल्टंटनी आत्ता बीपीची टॅबलेट गेली. ॲट द एज ऑफ 34 बीपीची गोळी लागणं म्हणजे माझ्यासाठी ती गोष्ट खूप मोठी होती की आता ती बंद होणार नाही, आयुष्यभर घ्यावी लागेल असंच आपल्याला माहिती असतं की सगळं. पण या गुड न्यूट्रिशनमुळे मला या गोष्टी झालेल्या आहेत. सो खूप छान आहेत. आणि मी माझ्याबरोबर माझ्या फॅमिलीमध्ये आता सासू सासरे आहेत, माझी आई आहे, बाबा आहेत, सगळे माझे ओव्हरऑल सगळी फॅमिली म्हणजे जेवढे आईकडचे आहेत सासरकडचे आहेत सगळ्यांना आम्ही घ्यायला लावतो आणि ते घेतात त्यांचे